जळगाव व बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी आज 16 जुलै रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या नामाचा जप करीत भुसार रेल्वे स्टेशन येथून दुपारी 1:30 वाजता अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर गाडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सदर गाडीची केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी शिफारस केली. कोरोना कालावधी वगळता सन 2014 पासून भाविकांकरिता सदर रेल्वे दरवर्षी सोडण्यात येते. विशेष आषाढी रेल्वे गाडी उद्या 17 जुलै रोजी सकाळी 3:30 वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. सदर रेल्वे गाडी उद्याच रात्री 10:30 वाजता पंढरपूर येथून परतीला निघणार असून 18 रोजी भुसावळ येथे परतणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांशी प्रत्यक्ष संवाद साधून मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना केले. यावेळी भुसावळ रेल्वे स्थानकावर भक्तिमय वातावरण असल्याचे दिसून आले. संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आराख, भुसावळ. सहकार्य करत असते आणि खूप चांगला प्रतिसाद भाविकांकडून पण मिळतो, जो खरोखर प्रत्येकाला वाटतं की एक वेळा तरी वर्षातून जाऊन विठुरायाचे दर्शन झाले पाहिजे. आणि ह्या एकादशीच्या निमित्ताने, कारण एकादशी आपल्याकडे खूप महत्त्वाची मानली जाते. शेवटी आपण इथे ताईची जन्मभूमी ही आहे आणि इथून स्वाभाविक आहे की लोकांचं दुकान आहे किंवा लोकांची जाणाऱ्यांची संख्या जी आहे दिंडीमध्ये किंवा वेगवेगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात असतात. आणि मी सुद्धा विभागाचं नेतृत्व करते, तर माझीसुद्धा जबाबदारी आहे की त्या भाविकांची व्यवस्था करायची. त्याच्यामुळे 2014 पासून ही परंपरा कायम ठेवलेली आहे. आता 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 11वं वर्ष आहे आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय. आणि लोकांनी मला हे सांगितलं, पुढच्या 2 ट्रेन करा, जेवढं मला करणं शक्य होईल नक्कीच मी इथल्या आमच्या लोकांसाठी करायचं. Oh, get out of